8 संघांना प्राधान्य दिलं होतं, त्यापैकी 6 तर घरी गेलेत. आता 2 राहिले, 2 पैकी 1 वरती जाणार आहे. निश्चित स्वरूपामध्ये जो संघ जिंकेल त्याला बक्षीस लागू होणार आहे. आणि त्याचबरोबर सर बेस्ट वर्सेस बॅचची मॅच आहे. एक संघ बघा आपण सध्या तर बघतोय नालासोपारा विभागामधनं हा बिलॉंग करणारा संघ सध्या तर कार्तिक 11 संतोष भवन आणि त्यांच्या विपक्षामध्ये विरार पट्ट्यामधील हा संघ बघतोय NCC नारंगी. प्रशांत सर आमच्यासोबत मायक्रोफोनवरती जॉईंट होत आहेत आणि दोन्ही संघांकरता खूप साऱ्या शुभेच्छा. सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली. स्ट्राईक एंडवरती आपण विकास दुबे अर्थात काजू यांना बघतो आणि त्यांचा साथ देण्याकरता अनिल सावंत आणि दोघांना रोखण्याकरता NCC नारंगी संघाने आपला ट्रम्प कार्ड गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सज्ज केलाय धीरज पाटील. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा चांगल्या पद्धतीचा राहिलाय. धाव घेण्याकरता इंटरेस्टेड होते. या थ्रोची आवश्यकता होती का इथे आणि आकाश देखील तोच प्रश्न विचारतायत. चांगल्या पद्धतीचं शॉर्ट सिलेक्शन राहिलं होतं पण गॅप काही मिळू शकला नाही. या मॅचला सुरुवात झाली आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. वेळ तुम्ही जेवढी वाचणार तेवढं बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे कारण की जास्त करून नारंगी संघ सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मग त्या अनुषंगाने जेवढा तुम्ही वेळ वाचवणार तेवढं बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय. विकास दुबे अर्थात आपण काजू याला बघतोय संघाचा मोरक्या संघाचा कर्णधार संघाचा लीडर. स्ट्राईक एंड वरती यावेळी चांगल्या पद्धतीचा बॉल राहिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. ऑफ साईडला खेळायचा बॉल ऑन साईडला आलाय. सिंगल दा मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने वैयक्तिक आणि संघाचं खातं खुलं जातं या बॉलवरती. आणि प्रशांत सर आणखी एकदा आमच्या समोर जॉईंट होते. धीरजचे आतापर्यंत 2 हे बॉल राहिले चांगल्या पद्धतीचे. प्रशांत सर जी हाँ, बढ़िया गेंदबाजी रही है फिलहाल प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर. समोरचा ये जवाब ये फ्लैट छक्का पक्का 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 ये लगा शानदार छक्का. गेंदबाज हटका पक्का फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. अनिल सावंत पहिल्या बॉलवरती ताकद सिद्ध करतोय. समोरच्या क्षेत्रामध्ये सर्वात सेफ जागा जर कुठली असेल तर बॉलरच्या डोक्याच्या वरून खेळा आणि तेच शॉर्ट सिलेक्शन राहिले. 6च्या साह्याने अनिल सावंत याने आपल्या इनिंगला सुरुवात केली आहे दाखड अंदाजामध्ये. वन्स अगेन यावेळेस हळूवार पद्धतीचा बॉल स्लो ओव्हर 1 आणि चांगल्या पद्धतीचा कमबॅक धीरज पाटील याच्या माध्यमातून राहिलाय. डॉट सिंगल त्यानंतर षटकार आणि आणखी एकदा डॉट बॉल. प्रशांत सर कमबॅक झालाय. अनिल सावंत जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन इस प्रतियोगिता में किया. एक छक्का जड़ चुके वैसे बहुत बढ़िया बल्लेबाजी वो कर रहे हैं. ये लाइन अच्छी है धीरू की. प्लान है होमवर्क है धीरू का. बढ़िया गेंदबाजी धीरू हो जा शुरू. बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. हा सुरू तर झालाय. ही एक्सप्रेस सध्या तर आपल्या रुळावरती आली आहे पण कुठे जाऊन थांबणार आहे कोणाला माहिती नाहीये. डॉट सिंगल षटकार बॅक टू बॅक डॉट्स. अनिल ऑन स्ट्राईक. अनिल करता फुल टॉस त्याच्यावरती फुल टोल वसूल केला जाईल. खेळाडू धावतोय तो बनणार प्रेक्षक आणि प्रेक्षक बनणार खेळाडू. बॉल सीमा पार. अनिल सावंतच्या बॅट मधून चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती आणि संतोष भवनचा संघ जाऊन पोहोचलाय 11-11. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार अपना राजा. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार अपना राजा. शुक्रिया डी से. समय ज्यादा नहीं है, वक्त ज्यादा नहीं है. आकाश अपने बोलिंग मार्ग पर तैयार है गेंदबाजी करने के लिए. और संतोष पूरे दिन की कहानी जो दावेदार थे वो उम्मीदवार बने और वो उम्मीदवार थे ना वो दावेदार बने. आज की ये पूरे दिन की कहानी है. आजचा दिवस सुपरहिट राहिलाय. उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस तर सोनेरी दिवस असेल सर्वांकरता कारण की ग्रँड फिनालेचा परवाचा दिवस. प्रशांत सर जी हाँ, विजय मामा चषक 2026 तारीख को इस प्रतियोगिता का शानदार आगाज आपने देखा. 2 तारीख को इस प्रतियोगिता का ग्रैंड फिनाले. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है उसका पता तो बिल्कुल 2 तारीख को चलने वाला. लेकिन आकाश आपको ज़्यादा समय नहीं लेना. बहुत इंपॉर्टेंट मैच है. काजू इस वक्त स्ट्राइकर इन पर है. विकास इज ऑन स्ट्राइक. थर्ड बैट पॉइंट कवर. एक लॉन्गा पर खिलाड़ी तैनात है. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल बराच बाहेर राहिला आणि वाईड करार केला पंचांनी. आकाशचा माइंडसेट हा आहे की प्रशांत सर की खेळाडूपासून हा बॉल दूर फेकायचा आहे आणि ते दृश्य आपल्याला पाहायला मिळालंय. इंपॉर्टेंट मुकाबला है आकाश के लिए और एक मैन ऑफ द मैच का अवार्ड इनको मिला है. 2 खिलाड़ी, एक गौतम और आकाश. इस ओवर की अगली गेंद
ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, दूर थी गेंद, लगा पर खिलाड़ी गेंद के नीचे, ये कैच होना चाहिए। बल्लेबाज विकास की पारी समाप्त। विकास को आउट किया बल्लेबाज आकाश ने। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट। विकास आउट होता 3 बॉलमध्ये 1 धाव त्यांच्या बॅटमधून आली, पण नशिबाची साथ आकाशला मिळाली आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचा झेल टिपला गेलाय। देवास सिंग आलाय, नव्यानं दाखल झालाय आणि प्रशांत सर लॉंगेस्ट षटकाराकरता ओळखला जाणारा देवास सिंग मैदान दरम्यान दाखल झालाय। जी हाँ, और देवा ने हमेशा बहुत अच्छा प्रदर्शन किया बतौर बल्लेबाज। एक तरफ आकाश कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, तो अभी स्कोर की तरफ आपको लेके जाएंगे। स्कोर टोटल रन संख्या 12-12च्या आकड्यावरती जाऊन पोहोचली आणि पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे। 12 रन स्कोर बोर्ड पर है, 12 ऑन द बोर्ड। इस ओवर की अगली गेंद आकाश। हवा में गेंद आउटसाइड पर खेलना चाहते थे, गेंद के नीचे खिलाड़ी, ये किसका कैच है? एक्स्ट्रा कवर और आकाश के जो खिलाड़ी है, या कवर का खिलाड़ी और आकाश वो तय नहीं कर पाए ये किसका कैच है, और इसीलिए थोड़ी सी परेशानी हुई है। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला और डिका स्पोर्ट पर एक्शन रिप्ले संतोष आप जरूर देखेंगे। चूक घडली आहे बघा। ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, त्याला खेचून मारण्याचा जरूर प्रयत्न केला गेला, फटका फसला होता, पण हा झेल पकडणं फार महत्वाचं होतं। आकाश मांगेला सिनियर खेळाडू आहे संघाचा आणि किमान तो कॉल देऊन थांबवू शकला असता समोरील खेळाडूला आणि कॅच देखील पकडू शकला असता। संतोष ये एक दूसरे की तरफ देखते रहे, मेरा है तेरा है, मेरा है तेरा है, ना मेरी ना तेरी। ये गेंद बीच में गिरी, उड़ा आसमान की तरफ। आप मौका देंगे तो आपको वो छोड़ने वाले नहीं है। स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ गेंद को प्लिक किया था 6 रनों के लिए। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। धाव संख्या 19च्या आकड्यावरती प्रशांत सर जाऊन पोहोचली आहे। ज्या वेळेस चुकी घडते त्या वेळेस दगडी चाळ मधनं आवाज येतो, चुकीला माफी नाही। जी हाँ, चुकीला माफी नाही आहे हे तितकंच खरं आहे। मैदानावरती आपण बघू शकता काय फटका खेळल्यात, प्लिक केलं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेनं, प्रॉपर टायमिंग, तंत्रशुद्ध फटका। ओव्हरचा पुढील बॉल अनिल करता, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल सोडून दिला जातो आणि या निर्णायक क्षणी प्रशांत सर शफल केल्याच्या नंतर बॉल सोडणं किमान इथे हा चुकीचा माइंडसेट। और पूरे दिन में आप खेल देख रहे हैं किस तरह से हो रहा है, शफल होने के बाद बेनिफिट गेंदबाज को किस तरह से मिल रहा है, वो देखना बहुत जरूरी है। इस बार पैरों पर गेंद थी, अच्छा स्ट्रोक, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, तब जाकर आपने गेंद को छोड़ा, तो ये डिसीजन अच्छा नहीं था। शॉट सिलेक्शन बहुत इंपॉर्टेंट है। आकाश अपने बॉलिंग पर तैयार है। इस ओवर की अगली गेंद, इस बार सही छोड़ा है, वाइड बॉल, ज्यादा दूर गेंद थी। ये लालच था, आकाश के लिए लालच था। एक गेंद बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर बीट हुए थे, तो थोड़ा और बाहर की तरफ लेके गए और वाइड बॉल का इशारा। 4 बॉलमध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात आकाश मांगेलांच्या षटकामध्ये, 20 धावा धावफल करते सध्या तर बघतोय आणि किती धावा बनल्या जातील सर हे कॅल्क्युलेशन करणं फार महत्वाचं आहे। संध्याकाळचं सत्र थोडेफार हवा वाहत आहे, पण 60 धावा तरी पाहिजेत। ऑफस्टंपच्या बाहेरून खेचून मारलाय, मारा कम घसीटा जाता, बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड। अनिल सावंतच्या बॅट मधून आणखी एक षटकार। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। संदीप भाई एक इनाम लगा रहे, खास करके अनिल सावंत के लिए, और एक छक्का आएगा तो 500 का इनाम मिलेगा। अनिल सावंत वैसे वो शाद कहाँ बैठते हैं, ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, अब स्टंप के अंदर आए, परेशानी ये रही स्टंप के अंदर आए तब जाकर वो बड़ा स्ट्रोक बल्लेबाज अनिल सावंत का। आकाश अपने बॉलिंग पर तैयार, रनों की रफ्तार बढ़ती हुई, बहुत अच्छी बल्लेबाजी अनिल सावंत की तरफ से हो रही है। इस ओवर की अगली गेंद, ऑन साइड पर गेंद, अच्छा स्ट्रोक के बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है और नहीं, इस बार 2 ही मिलेंगे। बहुत अच्छी फील्डिंग डगआउट में वो 4-4 वाली आवाज आ रही है। नारंगी और संतोष भवन दोनों तरफ से खिलाड़ी जो है ना, उनके चेहरे पर मुस्कुराहट है। आपको एक बार स्कोर की तरफ लेके जाते हैं, संतोष हमारे साथ जुड़ रहे हैं। 2 ओव्हरचा खेळ संपलाय, संघाची धाव संख्या 28 आणि या षटकामध्ये तब्बल ठोकल्या त्या 17 धावा। स्ट्रायकर गोलंदाज आकाश मांगेला याच्यावरती आक्रमण आणि आता नारंगी संघाला जर कमबॅक करायचा असेल तर सध्या जो स्क्रीनवरती तुम्ही खेळाडू बघताय जय, त्याच्यावरती जास्त जिम्मेदारी असणार आहे। और इसी खिलाड़ी ने संतोष बहुत बढ़िया प्रदर्शन किया। बैटिंग पावर पे का इशारा हुआ, मैदान के अंदर खालिद भाई और सूर्यकांत है, टीवी अंपर महेश सर हैं,
टूर्नामेंट के आयोजन करता विजय जी घरत साहब, जिनके नेतृत्व में टूर्नामेंट आप देख रहे हैं विजय मामा चषक 2024। आनंद दादा आपका भी स्वागत है, अमर वहाँ मौजूद और उसके साथ सुले साहब आज इस प्रतियोगिता में हमारे सारे मेहमान मौजूद है, उनका भी स्वागत है। और इंपॉर्टेंट मुकाबला, स्कोर 28, बैटिंग पावर पे का इशारा किया गया, थोड़ा सा समय लिया बल्लेबाजों ने। और बल्लेबाज की बात करें तो एक तरफ अनिल सामंत है, दूसरी तरफ बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज देवा सिंह, अभी भी पांडे साहब भी हैं जिनके ऊपर निगाह रहेगी, बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी वो भी हैं। लेकिन समय ज़्यादा नहीं लेना है क्योंकि 5:25 या ज़्यादा समय हो गया, तो ये देखते हुए जय के ऊपर निगाह रहेगी। संतोष बहुत ही बेहतरीन गेंदबाजी संतोष के खास करके जय द्वारा रही है। बेस्ट वर्सेस बेस्ट, जयच्या विपक्षामध्ये देवासिंग ज्याला की जीवनदान मिळालंय। बॉल यावेळेस हवेमध्ये, यावेळेस कुठलीही चुकी होत नाहीये, कॅच पकडलाय, विकेट आली आहे आणि देवासिंग याला माघारी परतावं लागेल। जय आलाय, आल्याबरोबर आपल्या संघाकरता आनंदाची बातमी घेऊन आलाय, विकेट। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट। बहुत क्रुशियल मुकाबला है और टप्पा खाते उछाल था, लेग ब्रेक गेंद, इस बार जो उछाल मिला ना, टर्न एंड बाउंस, संतोष वो परेशान करता बा। बल्ले का मोटा सिरा, फाइन लेग पर खिलाड़ी तैनात, एक्शन डिलीवरी देखिए आपके स्क्रीन पर है डिका स्पोर्ट की तरफ से। ये गेंद टप्पा खाने के बाद उछाल जा, थोड़ा सा घुमाव था लेकिन उछाल से बल्लेबाज परेशान हुए। एक देवा चले गए, दूसरे देवा मैदान के अंदर आएंगे। स्वाभाविक अँगल आणि हाईटचा देखील फायदा मिळतोय जयला। बॉल टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा थोडासा बाउन्स होतोय आणि त्याचा बेनिफिट झालाय। देवा आलाय, देवा आल्याबरोबर त्याला देखील आक्रमण करायचं होतं। बॅट आणि बॉलमध्ये सर संपर्क झाला होता, विकेट कीपर फक्त बॉलला स्टॉप करण्याकरता फिरले होते। स्पिन गेंदबाजी बहुत बढ़िया रही है, कारगर साबित होते हुए इस मुकाबले में जय। क्रुशियल मैच है, बल्लेबाज देवा इस वक्त स्ट्राइकर इन पर और सेट बल्लेबाज अनिल सामंत नॉन स्ट्राइकर इन की तरफ है। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर डीप मिड विकेट, बॉडी लाइन के बाहर गेंद को खेल दिया है, क्या बात है, गेंद रप्पू चक्कर, ये लगा शानदार सिक्सर। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। बघा बाकीच्या बॅटर आणि देवामध्ये फरक काय। याच्या अगोदरची मॅच आपण बघितली, कोलीवाडाचे बॅटर उभे राहून खेळत होते, बॉल पर्यंत पोहोचत नव्हते आणि प्रशांत सर खऱ्या अर्थाने देवाची बॅटिंग स्ट्रेंथ बघा, शफल केलं, बॉल पर्यंत पोहोचला आणि परफेक्ट मिडल होता बॅट केला हा बॉल। संतोष आपने सही कहा कि ये गेंद खराब नहीं थी, ये गेंद खराब नहीं थी, लेकिन शॉट गजब का था। और देवा जिस तरह से पिछले 3-4 सालों में अच्छा प्रदर्शन कर रहे हैं ना, वो देखते हुए ये गजब का शॉट था, शॉट सिलेक्शन कमाल का था। लेग ब्रेक गेंद थी, टर्न ज्यादा नहीं था, लेग ब्रेक गेंद ऑन साइड पर खेलना अगेन द टर्न ये आसान नहीं है। बॉटम एंड का सही इस्तेमाल किया और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है। 34 धावा दाखल करते। वन्स अगेन शफल केलं गेलं आणि त्यानंतर वाईटची मागणी केली गेली। शफल केल्याच्या नंतर वाईटची मागणी हा कुठेतरी चुकीचा डिसिजन प्रशांत सर मला तर वाटतोय। चैलेंज किया गया, खालिद भाई चैलेंज किया गया। जी हाँ, बल्लेबाज को लग रहा है ये वाइट बॉल होना चाहिए, लेकिन आप कितना सफल हुए वो भी देखना बहुत ज़रूरी है। अब टीवी अंपायर इनका डिसीजन क्या होगा वो देखने वाली बात है। ज़्यादा सफल हुए थे, फॉलो किया अब जय ने, टप्पा खाती बाहर की तरफ गेंद निकली है, टर्न अच्छा कर रहे हैं और नारंगी के ये सबसे बेहतरीन गेंदबाज उभर कर आ रहे हैं जय। खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये जर कोणी प्रभावित केलं असेल तर जय, खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारची बॉलिंग त्याने केली आहे। फेअर डिलिव्हरी पंचाने सांगितलंय आणि सर एक ऑप्शन आहे, जर तुम्ही पंचांना चॅलेंज कराल तुम्ही नक्की डीआरएस घालवाल। सकाळपासून मी तेच बघितलंय। रिव्यू अनसक्सेसफुल हुआ है, अब आपके पास रिव्यू नहीं बचा हुआ है, खास करके संतोष भुवन के लिए। इस ओवर की अगली गेंद जय द्वारा गेंद थी, अच्छा स्ट्रोक किया, कवर के ऊपर से गेंद को खेला गया, ये अच्छा शॉट था बल्लेबाज का, एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाह रही, खतरा हो सकता था। अनिल सामंत ने मना किया, पांडे साहब भाग रहे थे रन लेने के लिए और संतोष, मुझे वो अन्नू मलिक साहब का गाना याद आ रहा है, रुक पापा रुक, रुक पापा रुक, यहाँ विकेट आपके गिर गए। अब आंकड़े क्या बता रहे, एक बार फिर दर्शकों को बताएंगे। देवा म्हणून धावत होता सर, बघा की कलियुग चालू आहे आणि लोक म्हणतात सब्र का फल मीठा होता है। धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 35-35 आणि थांबवलं गेलंय। का थांबवलंय त्याचं उदाहरण सध्या तर अनिल सावंत देईल किंवा जय देईल। हा बॅटल चांगला होणार आहे। एका साइडला बहुत इंपॉर्टेंट मैच है और फिलहाल गेंदबाजी करें, गेंदबाज अपने बॉलिंग पर तैयार, ऑन साइड पर हवाई यात्रा पर गेंद बिना टिकट,
कैसी भी हवा चले और अनिल क्या है सबको पता चले, मौका है और दस्तूर भी। गेंद डीप मिड विकेट बाउंड्री के बाद 6 रन। फटका असा धुआधार, हा गेला षटकार, जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। ओव्हरची समाप्ती 3 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलक 41-41 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आणि या प्रशांत सर बघा, जिथे जयचं चांगलं षटक चाललं होतं पण त्याला खराब करण्याचं कार्य या षटकार करतोय. अनिल की बल्लेबाजी जो ना बहुत बढ़िया, तकनीक बहुत अच्छी है। अगर आपके पास तकनीक अच्छी है ना तो आप तकनीक भी दे सकते हैं। टाइम के ऊपर ध्यान रखें, और जो 12 मैन है ना वो बता रहा है भाई आप एक बार क्या कर रहे हैं मैदान के अंदर, टीम मीटिंग कर रहे हैं तो टाइम बहुत इंपॉर्टेंट है। किसके हाथ में गेंद आएगी, किसके हाथ में गेंद आएगी वो देखने वाली बात है। समय भी आपको बताएंगे कितना समय बचा हुआ है। चला 5 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे आणखी शिल्लक आहे. योगेश प्लीज। बहुत क्रुशियल मुकाबला, दर्शक काफी संख्या में मौजूद है। इंपॉर्टेंट मैच। गौतम अपने बॉलिंग पापा तैयार है, बल्लेबाजी गजब की रही है गौतम की। संतोष, गौतमी पाटीलला तुम्ही बघितले, आता गौतम पाटील आलेला आहे आणि गौतमने एक म्हणजे सांगितलं, मी गेम चेंजर पुरस्कार जेव्हा घेताना त्याला बघितलं, तो म्हणाला मी गौतम पाटील आहे, गौतमी डान्स करते तर मी पण डान्स करतो. निश्चित स्वरूपामध्ये आता डान्स करतील की बॅटरच्या इशाऱ्यावरती डान्स करावा लागेल. वेळी महत्वाची तुमच्याकरता. चला 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचंय. 41 धाव फलकावरती. प्रशांत सर मी तुमच्या दिशेने येतोय आणि स्ट्राईक एंडवरती देवा. ऑफ स्टंप के बाहर गेंद। इस बार सवाल यह है ना, कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, तो आपने भाई इस गेंद को क्यों छोड़ा ये सवाल है। ये ऑफ स्टंप के बाहर बल्लेबाज ज्यादा सफल हुए थे, वो बुलाती है मगर जाने का नहीं, सफल हुए हैं तो वाइट देने का नहीं। इस ओवर की अगली गेंद गौतम, हेलीकॉप्टर खेल दिया लॉन्ग ऑन पर, खिलाड़ी है। तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर उडाला आकाशात, लँड झालं प्रेक्षकात, टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर सुरू झालाय. काय हेलिकॉप्टर होता, अप्रतिम फटका. पांडे आहेत का, पांडे देवा पांडे. ऍक्शन रिप्ले पाहूयात. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल परफेक्ट यॉर्कर खोदून काढल्याने अक्षरशः मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये हा डिलिव्हर केलाय. फ्री होम डिलिव्हरी सध्या तर दिली गेली आहे. देवा चांगल्या जोमामध्ये बॅटिंग करतोय. 6 बॉलमध्ये 13 आणि अनिल सावंत 9 बॉलमध्ये 30 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. संतोष भोवनचा संघ सांगतोय शेवटच्या मॅच मध्ये काहीतरी वेगळं करायचंय. आणखी एकदा बॅक टू बॅकचा दुसरा तडका. गोईंग अँड गॉन. आणखी एक षटकार. फटका असा धुआधार, हा गेला षटकार, जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. एक्शन रिप्ले देखे देवा इज हियर, ही विल टेक केयर, इट्स अ ब्यूटीफुल सिक्सर. हे भगवान, महंगी घड़ी सबको दे लेकिन मुश्किल वाली घड़ी किसी को ना दे. इस वक्त गौतम के लिए थोड़ी सी मुश्किल वाली घड़ी है. बेहतरीन स्ट्रोक ये देवा है, बहुत खतरनाक है. शांति में क्रांति करने वाले खिलाड़ी. गौतम के ऊपर दबाव बनाया. म्हणून तर मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, गौतम नाचतील की नाचवले जातील, आणि खऱ्या अर्थाने आतापर्यंत आपल्या इशाऱ्यावरती नाचवतायत देवा पांडे गौतम यांना. आणखी एकचा फटका, पुलचा फटका, पॉवरफुल, बार लगातार या षटकामधील बॅक टू बॅकचा तिसरा सिक्सर. देवा पांडे ही इज ऑन अ फायर नाव. देवा पांडे नावाचं वादळ या मैदानावरती गुंगावताना आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत सर, मजा आ रहा है, दर्शकों को मजा आ रहा है. और इस मुकाबले में देवा पांडे बहुत अच्छी पारी कर रहे हैं अपने टीम के लिए. शानदार बल्लेबाजी, नारंगी टीम के लिए विकेट चाहिए. कपिल निकल साहब हमेशा कहते हैं एक वक्त आप हीरो बन सकते हैं, दूसरी तरफ अगर खेल है क्रिकेट का तो आप जीरो भी बन सकते हैं. गौतम पहले मैच में बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया था, इस मैच में उनके ऊपर हमला हुआ. 3 शानदार छक्के बल्लेबाज पांडे साहब. मिस्टर स्ट्रोक, हवा में गेंद, धीरू गेंद के नीचे और गौतम ने लिया बदला. पांडे साहब बैक टू द पेवलियन, गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट.
59 सध्या तर धाव फलकावरती बघतो आणि शेवटचा बॉल डिलिव्हर्ड करण्याकरता नारंगी संघाकडे सेकंड्स बाकी आहेत, मिनिट बाकी नाहीये प्रशांत सर, सेकंड्स बाकी आहेत. बघा 49, 48, 47 काउंटडाऊन हा कमी कमी होत जाणार आहे. शेवटचा बॉल आणखी डिलिव्हर्ड करायचा आहे. इंपॉर्टेंट ओवर है. जो पांडे साहब की बल्लेबाजी कुछ अच्छी गेंदें थी, ब्रॉकर में गेंद थी, तब जाकर अच्छा स्ट्रोक खेला गया था और उसके बाद में एक लेन बॉल था, उसके ऊपर प्रहार किया था, लेकिन फुल टॉस पर इनका विकेट गिर गया. गौतम को विकेट मिला, सफलता मिली है. ये फुल टॉस बॉल है, यहाँ बल्लेबाज को बॉस बनना था और आपने अपोनेंट टीम को विकेट दिया है. रोहित दळवी आला नव्यानं दाखल झालाय. शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा पंच आपल्या जागेवरती तटस्थ उभे आहेत म्हणजे डॉट बॉल. आणि बघा की हे षटक इथे कंप्लीट होताना अक्षरशः 10, 9, 8, 7 त्यानंतर काउंटडाऊन चालू म्हणजे वेळेवरती हे षटक कंप्लीट झालंय. शेवटचे 6 बॉल शिल्लक असतील. पहिल्या डावामधील कार्तिक किले संतोष भुवनचा संघ बॅटिंग करतो आणि टॉस जिंकून त्यांनी सांगितलं बॅटिंग करायची आहे. प्रशांत सर 59 धाव फलकावरती आपण लागताना बघितल्यात. प्रशांत सर किती धावा बनतील शेवटच्या षटकामध्ये? अभी टोटल बना हुआ है 59 और 5वां ओवर है, तो फिलहाल यहाँ से 10 रन भी बनते ना तो बड़ा टोटल बन जाएगा. बल्लेबाज चाहेंगे और 10-12 रन, लेकिन नारंगी चाहेंगे अगर 59 बने हैं तो 65 के अंदर आपको रोकना चाहिए, तब मजा आएगा. लेकिन 70 के ऊपर स्कोर जाएगा. शाम का सत्र है, हवा दोनों तरफ है. आप देख सकते हैं लॉन्ग ऑफ पर हवा बह रही है, एक्स्ट्रा कवर पर है, डीप स्क्वायर लेग मिड विकेट की तरफ हवा है, लॉन्ग ऑन की तरफ हवा है. तुझे थर्ड मैन और फाइन लेग पर हवा नहीं, बाकी चारों जगह पर आप देख सकते हो हवा. उसका फायदा किसको मिलेगा ये देखने वाली बात है. अनिल ऑन स्ट्राइक 9 मध्ये 30 धावा बनल्यात. यावेळेस कनेक्शन होत नाहीये. जय स्वतःची ताकद सिद्ध करतोय. भलेही मला शेवटच्या बॉलवरती षटकार पडला असेल तरी देखील मी कमबॅक करून दाखवू शकतो. अनिल सावंत याला शांत ठेवलंय. 300च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत अनिल सावंत याने बॅटिंग केली आहे. 59 धाव फलकावरती. बल्ले का बिल्कुल मोटा सिरा लगा, ये कैच होना चाहिए और छोड़ दिया कैच. अनिल सावंत को आपने मौका दिया है. इस बार रोहित को अपना विकेट सैक्रिफाइस करना पड़ेगा. अनिल सावंत रखेंगे अपने पास स्ट्राइक. पहली गेंद पर बिंदी गेंद, दूसरी गेंद पर रनआउट का विकेट और 1 रन मिलेगा संतोष भुवन टीम को. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. संतोष वही कहानी चल रही, वो 10-12 या 5-6, वो एक बार फिर बैटल है बीच मैदान पर आखिरी ओवर के लिए. शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा बनल्या जातील मी सांगेन की प्लस मध्ये जाणार आहे संतोष भुवनचा संघ, कारण की ऑलरेडी इथून 7 धाव फलकावरती लागल्यात. अजून काय तुम्ही शेवटच्या मॅच मध्ये अपेक्षित ठेवणार? 10 तो और ऐड करना चाहेंगे बल्लेबाज. लालच बुरी भला आहे, मन लालची आहे प्रशांत सर, बनल्या जातील का? यावेळेस फटका चांगला सजवला, डीप वरती खेळाडू तैनात आहे. 1 धाव तर इझिली मिळेल आणि आता एकाच धावेने समाधान व्यक्त करावं लागेल. अनिल बघा या बॉलवरती जर तुम्हाला फक्त एकच धाव घ्यायची होती तर रोहितची विकेटचा सॅक्रिफाइस इथे कुठेतरी रोहितच्या मनाला लागत असेल ही गोष्ट. जी हाँ, बहुत इंपॉर्टेंट मुकाबला. और जब आपके पास एक ऐसा खिलाड़ी है जो रिवर्स से भी बहुत अच्छा खेलता है तो उनका विकेट उनको सैक्रिफाइस करना पड़ा. वो टीम की जरूरत थी. क्या इसका फायदा होगा या नुकसान? अब फायदा टीम संतोष भुवन को होगा या नारंगी को, ये तो आने वाला वक्त ही बताएगा. महफूज आला बॅटिंग करण्याकरता. महफूज आल्याबरोबर फटका फसलाय, बॉल हवेमध्ये. सिंगल धावे करता कॉल, सिंगल धावेची प्राप्ती दुसरी देखील मिळणार आहे. आता प्रश्न पडलाय की तिसऱ्या करता येतील का? अनिल तर निघले तिसऱ्या करता आणि ही तिसरी धाव देखील होते कंप्लीट. बॉल कलेक्ट करू शकले आणि 3 धावांच्या मदतीने धाव फलक वेगवान गतीने वाढेल. 64 धाव फलकावरती. जय चांगलं कार्य पार पाडतो पण फिल्डरची साथ आतापर्यंत मिळाली नाहीये त्याला. जी हाँ, क्योंकि अकेले गेंदबाज कुछ नहीं कर सकते. अकेले गेंदबाज बेहतर काम करेंगे तो बिल्कुल बात नहीं बनेगी. आपके वो 10 खिलाड़ी जो है ना, इनका रोल भी बहुत इंपॉर्टेंट है. जिंदगी की अजीब परिभाषा है, जिंदगी की एक अजीब परिभाषा है, सवर गई तो जन्नत नहीं तो तमाशा है. इस बार इंपॉर्टेंट मुकाबला है और नारंगी और संतोष भुवन, 2 तगड़ी टीमों के बीच ये तगड़ा मुकाबला. अनिल ऑन स्ट्राइक. यावेळेस आणखी एकदा बॅटाने बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. जय याची प्रशंसा करावी लागेल. एका एंडने सगळे बॉलर्सला आडव्या हाताने घेतले पण जय सांगतोय की माझ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, मी स्पेशलिस्ट आहे आणि अक्षरशः त्याने स्पेशल खेळ दाखवलाय. नारंगी का भविष्य है, बहुत जबरदस्त गेंदबाजी उन्होंने की है. फुल टॉस, ब्रॉकर में गेंदबाजी करना चाहते थे, ऑन साइड पर खेल दिया. स्क्वायर लेग पर बॉल पर खिलाड़ी तैनात. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर. क्या बल्लेबाज आखिरी गेंद पर विकेट मिला है.
लेकिन जबरदस्त गेंदबाजी। अब टोटल बन गया इस मुकाबले में, जो संतोष मैंने अनुमान लगाया था 66 67। 65 बनतात आणि 66 चा टार्गेट असेल जी जिंकण्याकरता। हाँ, इसी बात का मैंने जिक्र किया था। नारंगी यहाँ से इस मैच में वो 5-6 रन वो चाहेगी, वो 5-6 रन आए, 10 रन आए, मतलब बहुत बढ़िया गेंदबाजी जय द्वारा रही है, शानदार गेंदबाजी। ये भविष्य है नारंगी का, ये भविष्य है पालघर का। मैं एक बार फिर दोबारा दोहराना चाहूंगा, ये भविष्य पालघर का है। नाही, खऱ्या अर्थाने आपल्या जिल्ह्यामधील असे खेळाडू जर प्रदर्शन करतात तर अभिमान वाटतो आणि आपल्या या विभागामध्ये असे खेळाडू पुढे जावा अशीच आम्ही ईश्वरचरी देखील अपेक्षा करतोय। प्रशांत सर बघा, इथून चांगलं एक धावसंख्येमध्ये मजल मारली, पण शेवटचं षटक जिथे कुठे असं वाटलं होतं की 70+ धावा बनल्या जातील, जय आलाय कहाणीमध्ये टर्न अँड ट्विस्ट घेऊन आलाय। जिंकण्याकरता 66 धावा तुम्हाला बनवायच्यात। अनिल 14 बॉलमध्ये 35 धावा त्याच्या बॅटमधून आल्या। आकाशला 1 विकेट, जयला 1 विकेट आणि गौतमच्या खात्यामध्ये 1 विकेट। पण इकॉनॉमी बघा सर्वांची बरीच मागणी ठरली आहे। आकाश 17 धावा आणि त्याचबरोबर गौतम यांच्या 18 धावा आणि 2 षटके 19 धावा आणि त्याचबरोबर महत्वाची 1 विकेट। जय चांगला बॉलिंग परफॉर्मन्स राहिलाय। एक्सलंट बॉलिंग बाय जय, बहुत ही शानदार गेंदबाजी उन्होंने की है। सर्वात महत्वाचं काय तर या मॅच मध्ये अंडर प्रेशर चांगली कामगिरी झाली, कारण 4 षटकात 59 धावा होते आणि शेवटच्या षटकामध्ये या मॅच मध्ये आपण बघितलं तर 5 धावा, चला फील्डिंग लावून घ्या, फील्डिंग 6 लावून धावा घ्या। आलेले आहेत। बॅट्समन चला लवकर मैदानावरती। संतोष, अतिशय महत्वाचं म्हणजे येणाऱ्या 5 तारखेपासून नारंगीचा उत्सव सुरू होणार आहे। 5 ते 9 या कालावधीमध्ये आपण एनसीसी चषकाचा जबरदस्त क्रिकेटचा उत्सव, क्रिकेटचा मोठा त्योहार आपण बघणार आहोत नारंगीच्या मैदानावरती। आता बघूया या मॅच मध्ये कोण चांगली कामगिरी करतोय। क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे संतोष भुवन। चला संतोष भवन टीम फील्डिंग लावून घेणे। आपण ऑन स्क्रीन सध्या तरी ये चषक बघतोय, या ट्रॉफीज बघतोय। या ट्रॉफीज करता गेल्या 6 दिवसांमध्ये संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये लढतायत। मैदान दरम्यान जी मॅच चालू आहे प्रशांत सर, जो संघ जिंकेल त्याच्या नावावर ते कन्फर्म ट्रॉफी राहणार आहे। बघावं लागेल या धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील। पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस बनल्यात आपण धावा बनताना बघितलं 65, 66 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील। ओपनिंग बॅटर चला प्लीज, वेळ फार महत्वाची आहे, तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि बॅट लाईटचं कुठलंही कारण चालणार नाही। आजची मॅच आजच कंप्लीट होणार आहे। जी हाँ, आज इस प्रतियोगिता में प्लेयर ऑफ द डे का अवार्ड किसको मिलेगा वो भी देखना बहुत दिलचस्प है। विजय मामा चषक 2024 टूर्नामेंट के आयोजन करता हमारे सबके दिल की धड़कन विजय मामा गरत, गौतम और आकाश प्रारंभिक बल्लेबाज। तालियों की आवाज भी सुनिए, नारंगी के सारे समर्थक हैं जो बिल्कुल अपने टीम का हौसला बुलंद करेंगे। दूसरी तरफ संतोष भुवन, ये भी कमाल की टीम है। आज पहले सत्र में दोपहर तक संतोष भुवन ने संतोष बीच मैदान पर अपसेट किए, दावेदार उम्मीदवार दावेदार बने हैं। नारंगी अगर यहाँ तक अच्छा खेल रही है, उसमें जय का योगदान बहुत बड़ा रहा है, शानदार कॉन्ट्रीब्यूशन। जयवरती नजर ठेवली आपण, पण खऱ्या अर्थाने आता सेकंड इनिंग मध्ये या नफीस वरती ठेवा। वय वर्ष 43 आणि 43च्या वयामध्ये बॉलिंग मार्क वरती तयार होतोय। याच्या अगोदर आपण 55 वर्षाचा खेळाडू आयवन याला बघितलंय, तो देखील चांगला फिरकी करता ओळखला जातो। त्याचबरोबर नफीस याला बघतोय। चला स्पीड अप करा, वेळ फार महत्वाची आपल्याकरता। आकाश और गौतम प्रारंभिक बल्लेबाज। आजच्या दिवसामधील शेवटची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच आहे। जो संघ जिंकेन डेफिनेटली त्याला पुढे जाण्याची संधी मिळेल आणि चला मॅच स्टार्ट करून घ्या प्लीज। संतोष भवन संघ आणि बॅटर्स आपण देखील पोझिशन घेतल्या। टाइमर इथून सेट केला जाईल, टाइमर इथून स्टार्ट होतोय। उस्मान आम्हाला इशारा देत आहेत, या टाइमर इथून स्टार्ट झालाय। बॉलिंग मार्क वरती नफीस तयार होतोय, त्याच्या विपक्षामध्ये बॅटिंग करण्याकरता आकाश मांगेल आणि आकाशचा साथ देण्याकरता सबसे कातील गौतम पाटील। चांगलं प्रदर्शन करावं लागेल, 66 धावा चेस करायच्यात। ऑल द बेस्ट बोथ टीम, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। टाइमर स्टार्ट झालाय, होऊ द्या सेकंड इनिंगला सुरुवात। पहिला बॉल सेकंड इनिंगचा 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। आकाश ऑन स्ट्राइक, यावेळेस बॉल हवेमध्ये फटका फसलाय, बॉलच्या खाली खेळाडू झेल टिपलाय। सर्वात मोठी विकेट, सर्वात मोठा धक्का एनसीसी नारंगी संघाला। आकाश मांगेला 0च्या आकड्यावरती बाद, गोल्डन टचचा शिकार।
संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. संतोष भवन संघ काजू भाई, आपसे मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ फील्डर्स अपनी जगह पर प्लीज खड़े रहिए क्योंकि समय हमारे लिए बहुत कीमती है. समय के साथ चलिए. संदीप संतोष किनी मित्र, सँडी आला बॅटिंगला. एकच मिनिट मी तुम्हाला थांबवतोय. या ठिकाणी मी आमंत्रित करतो आहे हेमंत पाटील साहेबांना. प्लीज या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेकरता आपण आर्थिक मदत देखील केलेली आहे. आदरणीय हेमंत जयवंत पाटील साहेब, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. झहीरबाई सध्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचंही मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. हेमंत पाटील साहेब, या स्पर्धेच्या निमित्तानं आपण नेहमीच मामांना सहकार्य करत आलेला आहात. आपला सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. आर्थिक मदत देखील आपण केलेली आहे. डबल विंडोमध्ये आपल्याला बघायला मिळेल सध्या ते चित्र. मामांच्या शुभस्य सन्मान, मायेची शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं एक आठवण म्हणून ट्रॉफी दिली जाते आहे. हेमंत जयवंत पाटील यांचा विशेष सन्मान. त्यानंतर नारंगी संघाचे कॅप्टन योगेश घरत, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. सध्या 40+ खेळत आहे का सर? नाही ना, का खेळत आहे. योगेश घरत यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. 5 तारखेला स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. NCC चषक कोर कमिटीमध्ये आपण योगेश घरत यांना देखील पाहतो. खूप चांगलं काम त्यांचं असतं. नारंगीच्या मैदानावरती 9 तारखेला असेल ग्रँड फिनाले. योगेश घरत यांचा सन्मान मामांच्या शुभ हस्ते. म्हणजे मामा चषक 2026. त्यानंतर नारंगी संघाचा तंत्रशुद्ध बॅट्समन, मी त्याचा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघितला आहे अनेक वेळेला, तुम्हाला आवडलेला फटका आहे. रमेश मांगेला यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. योगेशजी, थँक्यू सो मच. रमेश मांगेला. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. योगेश घरत आणि रमेश मांगेला लिजंड खेळाडू आहेत. आणि आता त्यानंतर सचिन गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सचिनजी आइए, वेलकम, आपलं स्वागत आहे. आपला यथोचित सन्मान, मायेची शाल, थोडी थंडी पडले त्यामुळे उबदार शाल आपल्याला दिली जाईल. आणि आता आपला सन्मान, रुबाबदार व्यक्तिमत्व आहे, मामांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय सचिन गायकवाड, आदरणीय हेमंत पाटील, आदरणीय योगेश घरत, आदरणीय सन्माननीय रमेश मांगेला आणि त्याचबरोबर सचिन गायकवाड या सर्वांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स, ओव्हर टू संतोष. नफीस आपल्या बॉलिंग मार्कवरती 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात त्याने. यावेळेस आणखी एकदा फटका फसलाय बॉलच्या खाली. आता देवा आहे, आता कॅच सुटणार नाहीये कारण की देवा माहिती आहे की आता ऊन वगैरे काय नाहीये. सावलीच्या छायेमध्ये आणि NCC नारंग संघ कदाचित पराभवाच्या छायेमध्ये चाललाय की काय. 3 विकेट्स आतापर्यंत खातं खोलं नाहीये संघाचं, पण 3 विकेट्स गमावल्या जातात. मी का नफीस याची प्रशंसा करत होतो. वय वर्ष 43 आहे, पण एखाद्या 20 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल असं प्रदर्शन करतोय मैदान दरम्यान. जी हाँ, बहुत ही बढ़िया प्रदर्शन इनका हो रहा है. प्रशांत सर, तुमच्याकरता एक प्रश्न आहे बघा. संध्याकाळचं सत्र, शेवटची मॅच, जर टॉस वरती किती काय निर्भर असतो खेळ मला सांगा. अत्यंत महत्त्वाचा टॉस असतो. आजचं क्लायमेट देखील तितकंच महत्त्वाचं आहे. बॅट्समन चला लवकर, मॅच संपली नाही, गौतम आहे अजून. गौतम पाटील मैदानावरती आहे आणि टॉस अतिशय महत्त्वाचा. संध्याकाळचा असतं तर टॉस जिंकायचा आणि सगळं बॅटिंग घ्यायची. आज सोपा विषय होता आणि तो या ठिकाणी निर्णय घेतला गेला. बॅटिंग पण खूप चांगली झाली. तर आता दबाव वाढला आहे, कारण जेव्हा आपला भोपळा संघाचा फुटलेला नाही अशा वेळेला 3 मोहरे टिपण्यात आलेले आहेत, त्यामुळे प्रचंड दबाव असेल. पण
अजूनही गौतम पाटील आहे मैदानावरती. निश्चित स्वरूपामध्ये आणि टेनिस क्रीडच्या पटलावरती मी दिग्गज खेळाडूंना देखील प्रश्न विचारला होता. संध्याकाळचं सत्र टॉस जिंकून बॅटिंग करायची काय त्यांनी सांगितलं की बॅटिंग करायची आणि फ्री माइंडेड बॅटिंग करायची. मग त्या अनुषंगाने एक चांगली धावसंख्या मजल मारली आहे आणि विपक्षी संघाला आतापर्यंत पूर्णपणे पाठीमागे ढकलला बॅकफुटवरती. आता हे सगळे आखाडे खोटे ठरवण्याची वेळ आहे गौतम, की हे सगळं आपण इथे बोलतोय ना ते खोटं आहे, हे सगळं खोटं आहे, हे या ठिकाणी ठरवून पुन्हा एकदा ठरवून करायचं आहे या मॅचमध्ये गौतम पाटील. तू करतो का ते बघूया. पार्थ आणि गौतम मैदानावरती आहेत आणि पार्थ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हा बघावं लागेल. आणि सर तुम्हाला तो एक मोमेंट आठवतोय, अर्जुनाने सांगितलं होतं की सब खिलाफ आहे माधव आणि श्रीकृष्णाने सांगितलं होतं की सब हारेंगे. जे विपक्षामध्ये सर्व हारतील पण प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. यावेळेस बघा फक्त सन्मान दिला गेलाय. रनआउटची दाट शक्यता, डायरेक्ट इथे ऑलमोस्ट काम संपलं असतं. आता सर्व गोष्टींना पुरून होणारी गोष्ट म्हणजे कष्ट. तुमच्याकडे पर्याय नाही आहेत. ह्या एवढ्या मोठ्या धावसंख्येचा तुम्हाला पाठना करायचा आहे तर अतोनात कष्ट करावे लागतील हा सामना जिंकण्याकरता. तर दुसऱ्या बाजूला हाच दबाव जो आहे ना तो वाढवण्याचा प्रयत्न संतोष भवन देखील करणार आहे. त्यामुळे या मॅचमध्ये सध्या स्थिती जर बघितली किंवा सुरुवात आपण बघितली तर अतिशय सुंदर झाले संतोष भवन संघाची. पण 24 चेंडूमध्ये 65 आहेत या धाबा जिंकण्याकरता. पहिल्या ओव्हरमध्ये जर बघितलं तर नफीसनं अफलातून कामगिरी केली. वय हे फक्त बोलण्याकरता असतं, हे दाखवून दिले. हे आकडे फक्त या ठिकाणी बोलण्याकरता असतात, ते आकडे महत्त्वाचे नाही. तुमची कामगिरी चमकदार झाली. नफीसनं या पहिल्या ओव्हरमध्ये लक्षवेधी कामगिरी केली. हा चांगला खेळ राहिला आहे. 3 विकेट आले आणि महत्त्वाची फक्त आणि फक्त एकाच धावाले त्याने संघाचं खातं खोललंय. ही मॅच संपली नाहीये. तुमच्या माइंडसेटवरती सर्व काही खेळ निर्भर आहे. चला स्पीडअप करा. वेळेच्या बाबतीमध्ये थोडीशी वेळ बंधनकारक राहील. 24 आणि जिंकण्याकरता 65 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रशांत सर बघा हे जर किमान दुपारचं सत्र असतं 3 ते 4चा टायमिंग जर असं मी सांगितलं असं की धावा चेस होऊ शकतात, पण त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं कठीण आहे. घड्याळची टिकटिक होते ना तेव्हा आपण बघितलं तर टायमिंग बदलतं, वेळ बदलते. घड्याळचे बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग इथून केलाय. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा पंचांनी केली आहे आणि कॅलेंडर बदललं ना की वर्ष बदलतं. भावानं तुम्हाला खेळच बदलायचा आहे. नारिगीचे सर्व खेळाडू आहेत. ही वेळ अशी आहे तुम्हाला खेळ बदलायचा आहे. त्यासाठी गौतम आणि पार्थ फॉर्ममध्ये मी मगाशीच पण म्हणालोय संतोष अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. फिलहाल पहले ओवर में मात्र एक रन. नफीस की बहुत ही ज़बरदस्त गेंदबाजी, केवल घातक गेंदबाजी नहीं की, उसके साथ वो स्ट्राइक भी किया. देवा आलाय नव्यानं आणि आल्याबरोबर एक्स्ट्रा बॉल त्याने डिलिव्हर्ड केलाय आणि त्यानंतर विकेट किपर त्याने देखील प्रशंसा केली की आहे हा बॉल बराच बाहेरमध्ये आणून त्याने सांगितलं की पंचांचा डिसिजन एकदम परफेक्ट ॲक्युरेट आहे. भगवान एक दरवाजा बंद करता है तो दूसरा जरूर खोलता है. ये इम्पॉर्टेंट मैच है पार्थ के लिए, बहुत क्रूशियल मैच है गौतम के लिए. इस ओवर की अगली गेंद देवा अपने पोलिंग मापा तैयार. ऑनसर पर गेंद लॉन्गर पर खिलाडी लपक लिया कैच. देवा काळजी. देवाने विकेट घेतलाय. फलंदाज पार्थ बॅक टू द पॅवेलियन. बडी मछली जाल में फंसी है. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. थँक्यू. विकेट नंबर 4 आणि या मॅच मध्ये चांगला दुसरा झेल टिपलाय अविनाश यादव याने. याच्या अगोदर एक उलटा धावत झेल त्याने पकडला. त्यानंतर सरळ एकदम हातामध्ये सोपा झेल होता आणि पाठीमागील वर्षामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावलं या संघाने. संतोष भवनचा संघ आता या वर्षामध्ये तयार आलेत. पूरे होमवर्क के साथ बल्लेबाजी की है, गेंदबाजी की है, शानदार प्रदर्शन रहा है. नारंगी के 3 विकेट आपने लिए थे पहले ओवर में. पार्थ बहुत अच्छा खेल रहे थे, उनका भी विकेट आपने लिया. चले पे नमक. पहले ओवर में मात्र 1 रन, उसके बाद में वो वाइट बॉल का इशारा और ये बड़ा विकेट है. इनफॉर्म बैटर पार्थ बैक टू द पॅवेलियन चले गए हैं. मैं तो कहूँगा नारंगी के लिए हालात कुछ अच्छे नहीं है. खऱ्या अर्थानं सर तुमच्याकरता देखील एक प्रश्न असेल. मला वाटतं की पहिल्या बॉलवरती सर्वात मोठी विकेट ते कदाचित या मॅचमध्ये टर्निंग पॉईंट असू शकेल. एक ओवर में 3 विकेट, ये टर्निंग पॉइंट होगा. नफीस का ओवर जिसमें 1 ही रन आया. विकेट गिरेंगे कोई परेशानी नहीं है, लेकिन संतोष जब इस मुकाबले में आपके गुच्छे में विकेट गिरे ना तो वो मनोवैज्ञानिक दबाव बन जाता है. वो मनोवैज्ञानिक दबाव जो है इस वक्त नारंगी के ऊपर है. आणि नारंगी संघ करता मायनस पॉईंट कुठला की गौतम आतापर्यंत स्ट्राईक एंडवरती आले नाहीयेत. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल जरूर खेळलाय. देवा पांडे बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय. बॉल त्याच्या हाताला लागलाय. दुखापत झाली असेल तर पंच बघा. चांगल्या पद्धतीची आतापर्यंत बॉलिंग राहिली आहे. देवा पांडे पहिला बॉल वाईट, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर सिंगल.
NCC नारंगी संघ पूर्णपणे सर माझ्या मते तर पाठीमागे ढकलला गेलाय. आता देखील धावा चेस होऊ शकतात, पण तुम्हाला चांगलं प्रदर्शन करावं लागेल. आता जे काही घडलं ते विसरून तुम्हाला पुढे चालत जावं लागेल. थोड़ी सी परेशानी है देवा. नहीं नहीं नहीं, कुछ जरूरत नहीं है. मर्द तो कभी दर्द नहीं होता. दोबारा वापस आए अपने बॉलिंग मान पर और कलेजा बहुत बड़ा देवा का और फॉर्म में सब कुछ अच्छा चल रहा है जहीर भाई. तो अगर लेकिन नारंगी के जो समर्थक है उनके लिए वो गाना बजता हुआ माधुरी दीक्षित का धक धक करने लगा. हा सर, खऱ्या अर्थाने 2 मोठे हिट पाहिजेत या मॅच मध्ये. नारंगी संघाला जर कमबॅक करायचा आहे, तुम्हाला जर आत्मविश्वास जर पाहिजे तर 2 मोठे हिट. आत्मविश्वास नावाचा पक्षी झाडावरती नव्हे तर आपल्या मनामध्ये तुम्हाला बसवावा लागेल. मग त्या अंदाजामध्ये कुठे या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी मिळू शकेल. स्ट्राईक एंड वरती सध्या तर आपण गौतम पाटील यांना बघतोय. या मॅच मध्ये जर जीव टाकण्याचं कोण कार्य करू शकेल तर त्याचं नाव आहे सबसे कातिल गौतम पाटील. फटका चांगला सजवला खेळाडू आहे डीप वरती. एकच धाव, एका धावेने समाधान व्यक्त करावं लागणार आहे. ॲक्युरेट थ्रो देखील आलाय. प्रशांत सर धावा देखील थांबल्यात. ना नफीस के सामने पंडा चल रहा है बल्लेबाजों का, ना पांडे साहब के सामने. पंडा केवल पांडे साहब का ही चल रहे हैं. बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. 3 बॉलमध्ये 3 धावांनी 1 विकेट आली आहे. 4 आकड्यावरती 4 विकेट्स नारंगी संघाने गमावल्यात. यावेळेस फुल टॉस बॉल मिळाला आहे. पंच इंटरेस्टेड, नो बॉलचा इशारा आलाय. कानीमध्ये टर्न अँड ट्विस्ट येणार आहे. बॉल गेलाय, नो बॉल प्लस सीमा पार, चौकार. टिपिकल संतोष. एक गोष्ट असते, मॅच चालूच नव्हता झाला म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 1 धाव आणि आता रमेश मांगेला म्हणालेत की मॅच आता चालू झाला है. क्या बारिश की पहली बूंद गिरी है? क्या यहाँ से नारंगी के लिए रनों की बरसात होगी? गौतम है नॉन स्ट्राइकर एंड पर, ज्यादा गेंदे नहीं खेले. नितिन ने मैच शुरू किया है. मॅच स्टार्ट केलाय. जतीनने चांगला स्ट्रोक खेचलाय. फ्रीटचा बॉल, आणखी एकदा फटका चांगला आहे. पॉइंटच्या खेळाडूला बीट केलाय. बॉल चाललाय धन धन धन, सीमा रेषा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. प्रशांत सर या करता सांगितलंय की तुम्हाला आत्मविश्वास नावाचा पक्षी तुमच्या मनामध्ये बसवायचा आहे आणि जतीन सांगतोय आम्ही लढण्याकरता सज्ज आहोत, आम्ही लढतोय आणि लढून दाखवणार. आत्मविश्वास आणि पक्षाचं उदाहरण तुम्ही दिलं, परंतु पक्ष जो आहे ना किंवा जे विमान आहे ते आकाशात उडतं. असे 2-3 फटके जर या ठिकाणी गौतमच्या बॅटमधनं आले, पण ते आकाश भ्रमण करणारे असायला पाहिजे तर मॅचमध्ये मजा येईल. आणि मॅच चालू केलं आहे. फिलहाल नितिन की बात करते बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. अभी चौकों में डील कर रहे हैं. क्या वो एक बार फिर आसमान की तरफ एक बार गेंदों को लेके जाएंगे, देखने वाली बात है. 20 बॉल 53ची आवश्यकता जिंकण्याकरता महत्वाचे 2 बॉल. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल. यावेळेस विकास दुबे काजू थोडंफार बॉल फील्ड करू शकले नाही आणि त्यानंतर एकच धाव मिळेल. 19 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 52ची आवश्यकता. टीम इंडिया करता सर प्रशांत सर आडवा. पाकिस्तान समोर 18 बॉलमध्ये 48ची आवश्यकता. 23 ऑक्टोबर 2023चा तो साल. विराट कोहली काय ती बॅटिंग केली होती. जी हाँ, और गौतम भी काबिल खिलाड़ी है. गौतम पाटिल है ये. देवा की गेंदबाजी. अभी तक गौतम ने इस मुकाबले में केवल 1 गेंद का सामना किया है. टप्पा थोड़ा ऑफ स्टंप के बाहर था. बल्लेबाज शफल भी हुए थे. देखिए अपना अब जो फ्रंट फुट है वो बिल्कुल थोड़ा सा आगे और चौथी स्टंप की तरफ था. देवा का ओवर समाप्त. इस ओवर में नितिन के बल्ले से 2 चौके. अब आंकड़े क्या बता रहे, समीकरण आपके स्क्रीन पर ये रहेगा. 18 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 52 धावसंख्येची आवश्यकता. 18 बॉल 52 धावा प्रशांत सर या बनवू शकतायत, पण कोणाला तरी एक चांगली इनिंग खेळावी लागेल. मग कुठलाही तो बॅटर असू द्या, मग तो गौतम असू द्या किंवा तो जतीन असू द्या. 52 धावा या इझिली चेस होऊ शकतात 3 षटकांमध्ये. प्रशांत सर 17.33ची सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवायची आहे. 3 मोठे स्ट्रोक येऊ शकतात. 18 गेंदों में 52 रनों की जरूरत है. गौतम 18 गेंदों में 52 रनों की जरूरत है. बहुत इंपॉर्टेंट मैच है. और जैसे अभी आपने बताया था कि 18 गेंदों में 48 पारी, वो विराट कोहली की पारी. बहुत बढ़िया बल्लेबाजी इन्होंने की थी. लेकिन गौतम के ऊपर निगाह रखी. अब इस मुकाबले में वो ज़्यादा गेंदें नहीं खेले. वो गेम चेंजर खिलाड़ी आपका नॉन स्ट्राइकर इनकी तरफ ज़्यादा रहा है. तो 2 ओवर में दबदबा संतोष भुवन का रहा. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. पहले नफीस ने अपना जलवा दिखाया. 3 विकेट और मात्र 1 रन. पांडे साहब 4 गेंदों तक बहुत बढ़िया काम आपने किया. 1-2 ऐसी गेंदें थी उसमें बल्लेबाज को मौका मिला था अपने बाजू खोलने के लिए. अब बल्लेबाज नितिन ऑन स्ट्राइक. गेंदबाजी करने तैयार. गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर. इस ओवर की अगली गेंद आसमान की तरफ हवा में गेंद. सामने घना अंधेरा हो लेकिन पहाड़ को चीर के रास्ता बनाना हो मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. गेंद बॉडी लगने के बाद 6 रन.
खटका असा धुवाधार हा गेला षटकार जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. संतोष दया तालियां बजा रहे, दया तालियां बजा रहे, वो रुकने का कोई नाम ही नहीं ले रहे, इस वक्त तालियां बज रही है. जबरदस्त स्ट्रोक नितिन का, कमाल की बल्लेबाजी, 2 चौके और इसके बाद में एक छक्का जड़ा. और गेंदबाज का स्वागत देखे, स्वागत नहीं करोगे? जी हाँ, सिक्सर के साथ स्वागत हुआ. 17 मध्ये 46 आवश्यकता. कर्ण यांनी सांगितलं होतं की मृत्यू ते है लेकिन हार ना ते नाही. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कशा पद्धतीचा राहिला. अविनाश अपील करतोय, खऱ्या अर्थाने तुम्हाला लढायचंय, झगडायचंय या मॅच मध्ये. चांगल्या प्रकारचं प्रदर्शन राहिलं, एक षटकाराने इथून मनोबल वाढलंय. जतीन चांगली बॅटिंग करतायत. 6 मध्ये आतापर्यंत 16 धावा त्यांच्या बॅटमन आल्यात. प्रशांत सर आणखी 2 जर मोठे हिट आले तर मी सांगतोय की नारंगी संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करणार आहे. देखिए मौका अभी भी है उनके पास, ऐसा नहीं कि मैच समाप्त हुआ. इस ओवर की अगली गेंद बहुत ऊपर गेंद चली गई है, 2 खिलाड़ी भाग रहे, कैच तो नहीं होगा. 2 रन मुकम्मल किए गए. क्या तीसरे के बारे में मन बना लिया? 2 रन मुकम्मल, तीसरा लेना चाहेंगे, तीसरा लेना चाहेंगे. डर है, डर है, डर है. जो डर गए, जो डर गया, जो डर गया वो घर गया, जो डर गया वो मर गया. डर के आगे जीत है, लड़ना बहुत जरूरी है. जीत इतने आसानी से आपको नहीं मिलने वाली. 15 गेंदे 44 रनों की जरूरत. समीकरण बदलत चाललंय. 15 मध्ये 44 या बनवायच्यात. आणि या मॅचला आतापर्यंत जर नारंगी संघाकरता कोणी जिवंत ठेवला असेल तर त्या बॅटरचं नाव जतीन आहे. जतीन आतापर्यंत त्याने सर्वांचं मन जंपलंय आणि तो जतन करत चाललाय सर्वांच्या मनाचं. ही मॅच आणखी बनू शकेल. रिक्वायर रन रेट 17.60 वरती जाऊन पोहोचलाय. 15 मध्ये 44 ची आवश्यकता आहे. येणारे 3 बॉल अविनाश कशा प्रकारे डिलिव्हर करेल की जतीन त्याच्यावरती आक्रमण करेल. यावेळी फटका तर मिस टाइम झालाय. बॉलचा खाली खेळाडू आलाय, झेल टिपलाय अनिल सावंत. आजच्या दिवसामध्ये तो कुठलीही चुकी करणार नाहीये. ज्या गोष्टीला हात लावतोय ती गोष्ट सोन्याची बनत चालली आहे. अनिल सावंत संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. चलिए टीम मीटिंग आपको नहीं करनी है, अपनी जगह पर आना है. एक महत्त्वाचा प्रश्न संतोष मला पडतोय. संतोष बोन संघाने चांगली कामगिरी केली, पण गौतम सारखा खेळाडू या मॅचमध्ये किती चेंडू फेस केले त्याने, तो महत्त्वाचा भाग आहे. गेम चेंजर खेळाडू. मागच्या मॅचमध्ये सामना नारंगी जिंकले जे आणि गौतममुळे जिंकलेत. तो नॉस टेकरला सातत्याने राहतोय. ते म्हणतात ना तलवार को मैदान में पडे पडे जंग लग जाता है. आणि किमान तेच दृश्य घडतंय की काय, मला देखील तेच वाटतंय. गौतम पाटील जो की संघाचा स्ट्रायकर बॅटर आहे. मेन आपण बघा जो डगाउट आहे खेळाडूंचा त्याच्यापासून थोडंसं पाठीमागे सरका. सर्वांनी आग्रहाची विनंती करतो, प्लीज थोडंसं पाठीमागे तुम्ही सरका. फक्त आणि फक्त 2 बॉल फेस केलेत गौतम यांनी. प्रशांत सर. जी हाँ, ऑन सेट पर अच्छा स्ट्रोक है. बॉडी रन की तरफ गेंद को खेला गया. गौतम को स्ट्राइकर एंड की तरफ लेके आना बहुत जरूरी है. अब समीकरण की तरफ, समीकरण आपको लेके जाएंगे. बहुत महत्वपूर्ण मुकाबला है. संतोष आंकड़े क्या बता रहे? 13 बॉल आणि 43 ची आवश्यकता. गौतमला बॉल दिलाय, स्ट्राईक देखील दिली, पण दिली कुठल्या बॉलवरती? शेवटच्या बॉलवरती. जीवनात 2 गोष्टींचा कधी अंत होत नाही. जीवन में 2 चीजों का कभी अंत नहीं होता. एक भगवान की कथा और दूसरी मनुष्य की व्यथा. इस मैच में क्या हो रहा है, ये तीसरी गेंद का सामना कर रहे हैं बल्लेबाज गौतम पाटिल. इस ओवर की अगली गेंद टप्पा खाते उछाल मिला था, ऑन साइड पर गेंद को खेला गया था. गेंद के नीचे खिलाड़ी, कैच तो नहीं होगा. अब चाहे तो दूसरा भी हो सकता था, लेकिन गौतम ने कहा भाई बस हो गया, बस हो गया. कितनी देर तक मैं नॉन स्ट्राइकर एंट्री की तरफ जाऊं और इंतजार करूं? अभी बारी आएगी, अभी बारी आएगी. समीकरण की तरफ आपको लेकर जाएंगे. 12 बॉल मध्ये 42 ची आवश्यकता. आणि खऱ्या अर्थाने बॅटर देखील सांगतात बस अब बहुत हो गया, अब जो कुछ करा वो मैं खुद करूंगा. चला स्पीडअप करा. वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं स्ट्रिक्टली वॉर्न तुम्हाला करतोय. विकास दुबे काजू तुमच्याकरता बघा या षटकाला कंप्लीट करण्याकरता 3 मिनिटं आहेत. 3 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे. आणि ते डिलिव्हर करण्याकरता पहिलं षटक अक्षरशः त्याने गाजवलंय. नारंगी संघाचा अक्षरशः काळ ठरलाय. तो आलाय आणखी एकदा बॉलिंग मार्क वरती. नफीस 12 बॉल मध्ये 42 ची आवश्यकता. प्रशांत सर काय वाटतंय या षटकामध्ये किती धावा बनल्या जातील आता? नहीं, इसी ओवर में संतोष इनके पास कोई विकल्प नहीं है. बल्लेबाजों के पास हर गेंद के ऊपर हमला करना चाहेंगे. अगर 6 गेंदे हैं, गौतम वो 6 गेंदे खेलते हैं और 4 छक्के जड़ते हैं तो मजा आएगा. इंटरेस्टिंग मुकाबला ये. 12 गेंदों में 42 चाहिए. चैलेंज तो बल्लेबाजों के लिए है. इस ओवर की पहली गेंद डॉट बॉल के साथ शुरुआत. और संतोष भवन तो यही चाहेगा, जितने डॉट बॉल बल्लेबाज परेशान हो जाएंगे.
खऱ्या अर्थाने बॉल बघा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. विथ द टर्न तुम्हाला खेळावं लागेल. 11 मध्ये 42ची आवश्यकता आहे. समीकरण पूर्णतः बदलत चाललंय. प्रत्येक डॉट बॉल गौतम यांच्यावरती तो प्रेशर बनवणार आहे. ओव्हरचा पुढील बॉल यावेळेस मिडल ऑफ द बॅट गौतम पाटील दहाडतायत, सांगतायत की ही मॅच आणखी संपली नाहीये, आम्ही आणखी हार मानली नाहीये. जी हाँ, अब ये 5वें गेंद का इन्होंने सामना किया और 5वें गेंद पर ये शॉट देखिए, टाइमिंग देखिए, एक बार एक्शन रिप्ले में देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया था. बहुत महत्वपूर्ण मुकाबला है और ये किस तरह से खेलते हैं. शफल हुए, गेंद को आखिर तक देखा, पोजीशन में आए, बैट्समैन बहुत अच्छा था, बॉडी को रोल किया और गेंद को टाइमिंग के ऊपर निर्भर रहते हुए ऑन सर पर खेल दिया. ये कमाल का स्ट्रोक था बल्लेबाज गौतम का, दमखम दिखाते हुए अपनी टीम के लिए अच्छा स्ट्रोक. इस ओवर की अगली गेंद बल्ले का बाहरी किनारा लगा, गेंद चली गई. काजू बहुत करीब थे, करीबी मामला था और बल्लेबाज गौतम बाल बाल बचे. पहली गेंद पर बिंदी, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद पर बिंदी गेंदे. 9 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 36ची आवश्यकता आहे. 9 मध्ये 36, आता किमान हे 3 बॉल शिल्लक आहेत, त्याच्यावरती 2 मोठे आणि शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक. आपण सर्व काही प्रयत्न करतोय, पण प्रशांत सर मैदानादरम्यान देखील प्रयत्न होणं गरजेचं आहे. मैदान दरम्यान देखील प्रयत्न केले जात आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, जसा बॉल तसा शॉट सिलेक्शन, बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. गौतम पाटील एकतर्फी आपल्या संघाकरता लढतायत, एकाकी किल्ला लढवण्याचं कार्य ते करतायत. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. 8 गेंदों का खेल आना बाकी है और जीतने के लिए 30 रनों की जरूरत है. वाह गौतम वाह, अंडर प्रेशर बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं. कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है और खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है. अब अपना हुनर दिखाते हुए बल्लेबाज गौतम. 8 गेंदे 30 रनों की जरूरत है. विकास मनोवैज्ञानिक दबाव बनाना चाह रहे हैं, ये भी शातिर है. काजू विकेट कीपर बहुत करीब, बल्लेबाज गौतम ऑन स्ट्राइक. इस ओवर की अगली गेंद ऑन सर पर खेल दिया, लॉगर पर खिलाड़ी लपक लिया कैच. गौतम की पारी समाप्त. बहुत बड़ी मछली जाल में फंसी है. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. 7 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 30ची आवश्यकता. ब्रिजेश यादव चांगल्या प्रकारचा कॅच पकडलाय. ब्रिजेशला आम्ही चांगल्या प्रकारे ओळखतो आणि किमान आजच्या स्टेटसवरती हा कॅच येणार आहे, कारण की चांगल्या प्रकारचा ब्रिजेश यांनी कॅच पकडलाय. अंडर प्रेशर चांगल्या पद्धतीची फिल्डिंग राहिली आहे. अमर आलेत, नव्यानं दाखल झालेत आणि अमर शेवटचा बॉल शिल्लक आहे. किमान शेवटच्या बॉलवरती एक मोठा हिटची अपेक्षा आहे. सर आपण बऱ्याच अपेक्षा केल्यात, पण नारंगी संघाने प्रेक्षकांना देखील नाराज केलं आणि आपल्याला देखील केलं. सध्या तर मैच समाप्त नहीं है. 7 गेंदों में 30 चाहिए. अगर आखिरी गेंद पर सिक्सर आता है तो मैच में बने रहेंगे नारंगी. दूसरी तरफ उम्मीदें ये भी है ना कि संतोष भवन भी चाह रहा है, अब पूरे दिन की जो कहानी बहुत बढ़िया इनकी रही है, वो भी मैच जीतना चाहेंगे. लेकिन मैच अच्छा है, मैच बहुत अच्छा है. अमर को बल्लेबाजी करने का मौका मिला. सारे खिलाड़ी अपनी जगह पर आएंगे, समय ज़्यादा नहीं जाना चाहिए. शाम का सत्र, इससे पहले बहुत बढ़िया प्रदर्शन आदर्श पनसपाड़ा टीम ने किया था. गोटू 11 ने अच्छा प्रदर्शन किया था. शिरगांव की टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था. फिलहाल वैतीपाड़ा लाजवाब प्रदर्शन इनका भी रहा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपनी बोरिंग पर तैयार. 7 गेंदे 30 रनों की जरूरत. अमर ऑन स्ट्राइक. उड़ाए आसमान की तरफ, बल्ला घुमा, मैदान झुमा. जा शिरगावला जाऊन घेऊन ये, जा शिरगावला जाऊन घेऊन ये. एवढा लांब चेंडू गेलाय, काय फटका खेळलाय अमरने. एकच खेळलाय आणि चेंडू शिरगावला पाठवलाय. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. जर ISPL चे नियम असतात तर हा 9वा असता, पण काय करणार, इथे बस 7 धावा मिळणार आहेत. विजय मामांची स्पर्धा आहे. टाइम संपलाय. प्लेअर पॅनल्टी लागणार आहे संतोष भवने संघाला आणि 4च फिल्डर आता 30 सर्कलच्या बाहेर असतील. प्रशांत सर बघा, इथे कुठेतरी त्याचं नुकसान किंवा जो स्ट्रोक आलाय ना, अमरच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. नारंगी आणि नारंगीच्या प्रेक्षकांना देखील या मॅच मध्ये त्यांनी बनवून ठेवलंय. जी हाँ, मैंने पहले ही आपको बताया था कि मैच समाप्त नहीं है. 6 गेंदों का खेल आना बाकी. 24 रनों की जरूरत है. नारंगी के लिए 4 छक्के जड़ने हैं और संतोष भवन के गेंदबाज को 3 अच्छी गेंदें डालनी है. ये बैटल है, ये कॉन्टेस्ट है, ये लढाई है. इथे मैदानात तुम्ही सांगायचंय ही आयुष्यातील सर्वोत्कृष्ट लढाई आहे. हा आयुष्यातील सर्वोत्कृष्ट क्षण आहे
आणि त्यासाठी मैदानावरती तुम्ही लढताय. उर्वरित 6 चेंडू शिल्लक, 24 धावांची आवश्यकता. उत्कंठ शिगेला पोहोचलेली आहे. बॅट्समन स्ट्राईक एरियाला बॅटिंग करण्याकरता सज्ज असेल. मनीष इस वक्त स्ट्राइक एरिया पर, अब नॉन स्ट्राइक एरिया पर है. संतोष भुवन की तरफ से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. स्ट्राईक पाहिजे आणि स्ट्राईक आता ती अंबरकडे येणार आहे. 5 बॉल शिल्लक असतील आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 24 ची आवश्यकता. चला नेक्स्ट बॅटर जरा काय करा प्लीज. नेक्स्ट बॅटर आपण रेडी राहा, कारण की वेळ फार महत्वाची आपल्याकरता. कारण की अमरच्या बॅटमधून षटकार आलाय. प्रशांत सर, तो शॉट एवढ्या दूरपर्यंत मारला होता ना, तर तो बॉल भेटणं मुश्किल आहे आणि कोणालाच भेटणार नाहीये तो बॉल. याच्या अगोदर देखील आम्ही चर्चा केली होती की स्ट्राईक गौतम यांना मिळाली नव्हती. त्यानंतर बघा स्ट्राईक मिळाली, चांगली बॅटिंग त्यांनी केली. रोहित दळवी बॉलिंग मार्कवरती आलाय. आल्याबरोबर त्याने रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्या संघाला विकेट घेऊन आलाय. हितांशू आलाय बॅटिंग करण्याकरता. त्याचं कार्य एकच असेल की आता डबल धाव धावायची आहे आणि जेवढी स्ट्राईक अमरकडे राहील तेवढा बेनिफिट नारंगी संघाला मिळणार आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आमच्या सोबत खेळाडू त्यांनी देखील सांगितलं होतं की अमर लॉंगेस्ट स्ट्रोक करता ओळखले जात आहेत. मोठा हिट, एवढ्या दूरपर्यंत हा बॉल मारला तर तो परत आयुष्यामध्ये येणार नाही हा बॉल. जी हाँ, बहुत ही इम्पोर्टेंट मुकाबला. अब आपके पास अभी भी 5 गेंदे हैं, 24 रनों की ज़रूरत है. संतोष भुवन की तरफ से स्टार्ट इस ओवर में बहुत अच्छा हुआ है. इस ओवर की अगली गेम रोचकता बरकरार. ओ हो, टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई. अब देखिए, मैंने संतोष आपको बताया कि संतोष भुवन के गेंदबाज को 3 अच्छी गेंदें डालनी है और नारंगी के बल्लेबाज को 4 अच्छे स्ट्रोक आपको खेलने हैं. तो 2 अच्छी गेंदें आई है संतोष भुवन की तरफ से, 4 बेहतरीन स्ट्रोक क्या बल्लेबाज के बल्ले से आएंगे वो देखना बहुत जरूरी है. येऊ शकतात. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ केव्हाही आणि कधीही काळ बदलू शकेल. प्रभू श्रीरामांना रात्री राज्य मिळालं होतं, सकाळी उठताच वनवास मिळाला होता. काय माहिती या मॅच मध्ये 4 षटकार लागतील. पहिला 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 बॉल गेला सरळ सीमारेषा पार. अमर सांगतो ही मॅच संपली नाहीये. बॉल सीमारेषा पार. षटकार. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदान. थैंक यू डीजे, क्या बात है. अब आपके पास कितनी गेंदे? 3 गेंदे. बॉल सा गया. चलिए मैच कंटिन्यू करना है. मैच कंटिन्यू कर रहा है. सामने घना अंधेरा है, पहाड़ को चिर के रास्ता बनाना है मुश्किल है, लेकिन नामुमकिन नहीं है. नामुमकिन नहीं है. 3 गेंदे और 3 छक्के आपको जड़ने हैं. बल्लेबाज तैयार अमर. टाइगर अभी जिंदा है. शॉट का गजब का खेला गया था. टप्पा खाते उछालता और सर पर खेलने की कोशिश. इस बार रिव्यू लिया गया नहीं. अभी अंपायर ने रिव्यू नहीं लिया है, तो क्रुशियल मैच. रेफर केलं आणि पंच देखील सांगतायत की काय घडलंय. सध्या तर पंचांचे डिसिजन आतापर्यंत प्रशांत सर आजच्या दिवसामध्ये एकही चुकलं नाहीये. तर शेवटची मॅच आहे आणि फेअर बॉल सांगितला तिसऱ्या पंचाने देखील. आता असं वाटलं होतं की या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. कमरेच्या लेवलचा बॉल आहे बघा. 2 बॉल 18ची आवश्यकता. विशाल आपल्या बॉलिंग मार्कवरती, रोहित आपल्या बॉलिंग मार्कवरती. चांगल्या पद्धतीचा राहिलाय. विकेट कीपर बॉल कलेक्ट करता आलं नाही त्यांना, पण शेवटचा बॉल याच्यानंतर आणखी बाकी आहे. गत वर्षामध्ये, पाठीमागील वर्षामध्ये प्रशांत सर आपण कार्तिक संतोष भुवन संघाला 3रं पारितोषिक जिंकताना बघितलं होतं. किमान या वर्षामध्ये फायनल पर्यंत पोहोचतील की काय हा प्रश्न देखील पडलाय. शेवटचा बॉल सध्या तर शिल्लक आहे. जिंकण्याच्या उंबरठ्यावरती कन्फर्म एक ट्रॉफी देखील लागू होणार आहे. या बॉल नंतर 1 बॉल 17ची आवश्यकता. शेवटचा बॉल कनेक्शन बिलकुल होत नाहीये. कार्तिक 11 संतोष भुवनचा संघ चाललाय. हा देखील क्वालिफाय होतोय. थैंक यू.
मी नारंगी सर्व खेळाडू या, जाऊ नका. आपल्याला एक उत्तम प्रकारची ट्रॉफी दिली जाणार आहे. सर्व टीम इकडे यायचे. नारंगी टीम, सँडी, त्यानंतर आकाश, गौतम, सर्व टीमचा एक फोटोग्राफ असणार आहे आणि त्याचबरोबर फायटर ऑफ द डेचा पुरस्कार तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही रिकाम्या हाताने परत जाणार नाही आज नारंगीला. प्लीज या. सर्व टीमचा फोटोग्राफ, सर्व टीम आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. संतोष भुवन, गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. ही संकल्पना मामांची आहे. दिवसभर नारंगी संघाने जबरदस्त कामगिरी केली. त्यामध्ये 2 खेळाडू, अर्थात आकाश चांगला खेळला, पण गौतम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जय, वा काय कामगिरी केली जयने. हा नारंगीचा खेळाडू जो आहे तो निश्चितच जबरदस्त कामगिरी करतोय. आणि आता गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. फायटर ऑफ द डे हा पुरस्कार या ठिकाणी नारंगी संघाला मिळतोय. नारंगी संघाने जबरदस्त कामगिरी केली. एक गोष्ट या ठिकाणी नमूद करण्यासारखी आहे, जयची गोलंदाजी. जयने जबरदस्त कामगिरी केली. पालघरचं भविष्य म्हणून त्याला आज मी या ठिकाणी नमूद करतोय. अप्रतिम कामगिरी. जय बा, यॉर्कर आणि लेग ब्रेक गोलंदाजी. अजून एखादं त्यामध्ये शस्त्र आलं तर मजा येईल.